नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत कोतवाल भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट सराव क्वेश्चन. तो क्वेश्चन पहिला आहे, तो भारतातील सर्वात उत्तरेकडील प्रमुख पर्वतरांग कोणती? तर भारतातील सर्वात उत्तरेकडील प्रमुख पर्वतरांग जी मित्रांनो ते आहे हिमालय मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे, तो हिमालयाची सर्वात उत्तरेकडील प्रमुख रांग कोणती? तर हिमालयाची सर्वात उत्तरेकडील प्रमुख रांग जी आहे मित्रांनो ती आहे हिमाद्री मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, भारताची सर्वात जुनी पर्वतरांग कोणती मानली जाते? तर भारताची सर्वात जुनी पर्वतरांग जी मानली जाते मित्रांनो ती आरावली पर्वतरांग मानली जाते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, आरावली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? तर आरावली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर जे मित्रांनो ते आहे गुरु शिखर आहे मित्रांनो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, गुरु शिखर कोणत्या राज्यात आहे? तर गुरु शिखर जे आहे मित्रांनो ते आहे राजस्थान या राज्यामध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगेदरम्यान कोणती नदी वाहते? तर विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगेदरम्यान जी नदी वाहते मित्रांनो ती नदी वाहते नर्मदा नदी वाहते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? तर सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर जे मित्रांनो ते आहे धुपगड जे आहे सर्वोच्च शिखर आहे मित्रांनो सातपुडा पर्वतरांगेतील. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, धुपगड कोणत्या राज्यात आहे? तर धुपगड जे आहे मित्रांनो ते आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, पश्चिम घाटाला महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पश्चिम घाटाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो सह्याद्री या नावाने ओळखले जाते मित्रांनो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे, तो पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांचा संगम कोणत्या पर्वतीय प्रदेशात होतो? तर पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांचा संगम जो होतो मित्रांनो तो कोणत्या पर्वतीय प्रदेशात होतो? तर तो होतो निलगिरी पर्वतीय प्रदेशात होतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर भाग 2 बघूया आपण, भारतातील शिखरे. पर्वत बघितले आपण मित्रांनो, तर आता शिखरे बघूया. क्वेश्चन 11वा येतो, भारताच्या हद्दीत पूर्णपणे असलेले सर्वात उंच शिखर कोणते? तर भारताच्या हद्दीत पूर्णपणे असलेले शिखर जे मित्रांनो ते आहे नंदादेवी शिखर आहे मित्रांनो. तर आपला राईट आन्सर जे होईल ते ए होईल मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, नंदादेवी शिखर कोणत्या राज्यात आहे? तर नंदादेवी शिखर जे मित्रांनो ते आहे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, कंचनजुंगा शिखर कोणत्या दोन देशाच्या सीमेवर आहे? तर कंचनजुंगा शिखर जे मित्रांनो ते आहे भारत व नेपाळ या दोन देशाच्या सीमेवर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, कंचनजुंगा हे जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वोच्च पर्वत शिखर आहे? तर कंचनजुंगा हे जगातील कितव्या क्रमांकाचे शिखर आहे मित्रांनो? तर ते आहे 3ऱ्या नंबरचे शिखर मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, दक्षिण भारताचे सर्वात उंच शिखर कोणते? तर दक्षिण भारताचे सर्वात उंच शिखर जे मित्रांनो ते आहे आनाईमुडी हे जे आहे दक्षिण भारताचे सर्वात उंच शिखर मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, आनाईमुडी शिखर कोणत्या राज्यात आहे? तर आनाईमुडी शिखर जे मित्रांनो ते आहे केरळ या राज्यामध्ये मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, निलगिरी पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? तर निलगिरी पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर जे मित्रांनो ते आहे डोडा बेट्टा हे जे प्रमुख सर्वोच्च शिखर आहे मित्रांनो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. तर कोणत्या पर्वतरांगेतील? तर निलगिरी पर्वतरांगेतील. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, डोडा बेट्टा शिखर कोणत्या राज्यात आहे? तर डोडा बेट्टा शिखर जे मित्रांनो ते आहे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे मित्रांनो ते आहे कळसुबाई शिखर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, कळसुबाई शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर कळसुबाई शिखर जे मित्रांनो ते कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ते आहे सह्याद्री पर्वतरांगेत मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, सालेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सालेर शिखर जे मित्रांनो ते आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर म्हणून कोणते प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर जे म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो ते आहे सालेर शिखर आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई शिखर जे मित्रांनो ते आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट म्हणून कोणत्या शिखराला चा उल्लेख केला जातो? तर महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट म्हणून शिखराचा जो उल्लेख केला जातो मित्रांनो, तो शिखराचा उल्लेख जो आहे तो कळसुबाई शिखराचा केला जातो मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर भाग 3 बघूया आपण, बेटे. तर भारतातील सर्वात मोठा द्वीपसमूह कोणता? तर भारतातील सर्वात मोठा द्वीपसमूह आहे जे मित्रांनो, तो आहे अंदमान व निकोबार बेटे आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रात आहे? तर लक्षद्वीप बेटे जे मित्रांनो ते आहे अरबी समुद्रात आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, अंदमान व निकोबार बेटे कोणत्या जलभागात आहे? तर अंदमान व निकोबार हे बेटे जे आहे मित्रांनो, ते आहे बंगालच्या उपसागरात या जलभागात आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, भारतातील सर्वात दक्षिणेकडील बिंदू इंदिरा पॉईंट कुठे आहे? तर भारतातील सर्वात दक्षिणेकडील बिंदू इंदिरा पॉईंट जे मित्रांनो, ते आहे ग्रेट निकोबार बेटे इथे आहे मित्रांनो. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, लक्षद्वीपची राजधानी कोणती? तर लक्षद्वीपची राजधानी जी मित्रांनो ती आहे कवारती, हे जे लक्षद्वीपची राजधानी मित्रांनो. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, अंदमान निकोबारची राजधानी कोणती? तर अंदमान निकोबारची राजधानी जी मित्रांनो ती आहे पोर्ट ब्लेअर, ही जी आहे अंदमान निकोबारची राजधानी मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो, भारतातील प्रवाळ बेटांचा प्रमुख समूह कोणता? तर भारतातील प्रवाळ बेटांचा प्रमुख समूह जो आहे मित्रांनो ते आहे लक्षद्वीप हा समूह आहे मित्रांनो. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, भारतातील सर्वात मोठे नदीचे बेटे म्हणून कोणते प्रसिद्ध आहे? तर भारतातील सर्वात मोठे नदीचे बेटे म्हणून प्रसिद्ध जे आहे मित्रांनो ते आहे मांजुली बेट, हे जे बेटे नदीचे बेटे जे म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो, माजुली बेटे कोणत्या नदीमध्ये आहे? तर माजुली बेटे जे आहे मित्रांनो ते आहे ब्रह्मपुत्रा या नदीमध्ये आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो, श्रीहरिकोटा हे बेटे कोणत्या राज्यात आहे? तर श्रीहरिकोटा हे बेटे जे आहे मित्रांनो ते आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो, भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळील एलिफंटा बेटे कोणत्या शहराजवळ आहे? तर भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळील एलिफंटा बेटे जे मित्रांनो ते आहे मुंबई या शहराजवळ आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36वा येतो, घारापुरी हे कोणत्या बेटांचा प्राचीन नाव आहे? तर घारापुरी हे जे बेटांचं प्राचीन नाव आहे मित्रांनो ते बेट आहे एलिफंटा बेट आहे मित्रांनो. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37वा येतो, लक्षद्वीप मधील सर्वात दक्षिणेकडील बेटे कोणती? तर लक्षद्वीपमधील सर्वात दक्षिणेकडील बेटे जे मित्रांनो ते आहे मेनिकॉय, हे जे आहे बेटे मित्रांनो सगळ्यात दक्षिणेकडील बेटे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38वा येतो, अंदमान व निकोबार बेटांमध्ये बॅरेन आयलंड कशासाठी प्रसिद्ध आहे? तर अंदमान व निकोबार या बेटामध्ये बॅरेन आयलंड म्हणून जे प्रसिद्ध आहे मित्रांनो ते आहे भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन होता मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 39वा येतो, नारकोंडम बेटे कोणत्या केंद्रशासित प्रदेशात भाग आहे? तर नारकोंडम बेटे जे आहे मित्रांनो ते आहे अंदमान आणि निकोबार या बेटांचा केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे मित्रांनो. तर आपला राईट आन्सर काय होईल? तर बी होईल. त्यानंतर क्वेश्चन 40वा येतो, भारताचा पाबन बेटे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर भारताचा पाबन बेटे जे मित्रांनो ते संबंधित आहे तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आणि जर काय तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स किंवा प्रश्नपत्रिका लागत असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या.